105 माणसं लाठ्या झेलल्या, गोळ्या खाल्ल्या, प्राण दिले. कशासाठी? फक्त त्यांच्या भाषेसाठी. 1950चं दशक. भारत स्वतंत्र झाला होता, पण मराठी माणूस अजून बंधनात होता. मुंबई जी मराठी माणसांची होती ती द्विभाषिक बॉम्बे स्टेटमध्ये अडकली होती. मराठीला स्वतःचं राज्य नव्हतं, स्वतःची ओळख नव्हती. तेव्हा झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ. सेनापती बापट, आचार्य अत्रे, SM जोशी या नेत्यांनी सांगितलं की मराठी माणसाला स्वाभिमान हवा आहे. 1955 ते 1960 5 वर्ष रस्त्यावर लढा, पोलिसांच्या गोळ्या, आंदोलनं. 105 जणांनी या लढ्यात प्राण गमावले. आज ज्या फ्लोरा फाउंटनला आपण हुतात्मा चौक म्हणतो ते नाव रिकामं नाही. तिथं 105 माणसांचा जीव आहे. आणि मग आला 1 मे 1960, महाराष्ट्र राज्याचा जन्म. त्या दिवशी रस्त्यावर आनंदाश्रू होते, कारण भाषेसाठी लढलेल्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. राज्य मिळालं, पण मराठी भाषेला खरी जागतिक ओळख मिळाली ती एका वेगळ्याच मैदानात, रंगमंचावर, पडद्यावर, गाण्यात. उद्या त्या प्रवासाची गोष्ट, आणि ती गोष्ट तुम्हाला अभिमानानं भरून टाकेल. हे हुतात्मे विसरू नका आणि हा व्हिडिओ एकाला तरी शेअर करा जो मराठी माणूस आहे. रामकृष्ण हरी.